नमस्कार. नामा दामाच्या कमाईसाठी निघालाय. वडिलांनी बळजबरीने त्याला गाडी जुंपून दिली आहे आणि गाडीत वेगवेगळ्या प्रतीचा माल ठेवून त्याला विक्री करायला सांगितलं आहे. प्रत्येक वस्त्राचे मोल ठरवून दिलेत. नामानं ते दामाविषयी ऐकलंय खरं, पण नामाचं ध्यान त्याच्या ठाई होतं. तो त्याच्या पितांबरात अडकला होता. त्यामुळे इथल्या उत्तरी याविषयी काय बोलावं हे त्याला माहीतच नव्हतं. तुम्ही सांगा, मी ऐकतोय म्हणायचं. पहाटेच्या वेळी पांडुरंगाचं दर्शन घेताना नामाने पांडुरंगाला एक विनंती केली आहे. बघा कसं असतं, आपल्यावरची जबाबदारी काढून टाकायची असेल तर नामदेव पांडुरंगालाच म्हणतात, देवा काय लावलेस हे माझ्या मागे? बरं, मी एक काम करतो, मी सगळी तुझी कामं करतो, तू माझं काम करशील? पांडुरंग विचारला, बोल नामा, काय करायचं आहे? पांडुरंगाला कळलं नामा आपल्यालाच घेऱ्यात घेतोय ते. बोल नामा, काय करायचं आहे? एक काम कर ना. काय? माझी वस्त्र घेऊन तूच जा की बाजाराला. माझ्याऐवजी तूच विकशील तर जास्त बरं होईल. पांडुरंगानं हात कमरेवर ठेवले होते म्हणून जर कमरेवर नसते ना तर नामाला एक जोरदार कानपटात मारली असती. इथे उभे राहून आशीर्वाद कोण देणार हा प्रश्न विचारला असता. गंमत सोडू. पांडुरंगाने सांगितलं, ओट नामा जा, तुलाच जायचं आहे, तुलाच करायचं आहे, तुला हे केलं पाहिजे. मुकाट नामा उठला, गाडी जुंपली आणि निघाला. डाव्या हाताला चंद्रभागा ठेवत नामाचा दामाकडेचा प्रवास सुरू झाला. दामाकडेचा हा प्रवास मी खूप वेगळ्याच अर्थाने बोलतोय. नामदेवाचा काळ वेगळा, पण पुढे त्याच मंगळवेढ्यात दामाजी पंत नावाचे एक मोठे संत होऊन गेले बरं काय. म्हणजे मंगळवेढ्यातच दाम कमविण्याचा प्रवास नामदेवाचा सुरू झाला होता. मंगळवेढ्याकडं निघाला. जरा सकाळची पहाटेची वेळ, थोडासा अंधार होताच अजून. चंद्रभागेच्या काठाकाठावरून मंगळवेढ्याकडे प्रवास सुरू असताना मध्येच सूर्यनारायण उगवले. आता सूर्यनारायण उगवल्यावर पहिल्यांदा न्याहारी केली पाहिजे. आपण करतोच की, प्रवासाला निघालो की ब्रेकफास्ट, म्हणजे एक ब्रेक घ्यायचा, पण तोही फास्टवाला घ्यायचा. म्हणजे पटकन खाऊन चटकन निघायचं, त्याला ब्रेकफास्ट म्हणतो. सकाळच्या वेळी उदरभरण झालं की संपलं. आणि यामध्ये मग ब्रेकफास्ट घेताना फास्ट फूड घ्यायचं. फास्ट फूड म्हणजे पटकन मिळणारं काहीतरी, असं पटकन तयार होणारं, मैद्या बिद्याचं खायचं निघायचं. ही ब्रेकफास्ट आणि फास्ट फूडवाली पद्धत अगदी पहिल्यापासून आहे बरं का. फक्त फरक इतका की आताचं फास्ट फूड निकृष्ट झालं आहे आणि तेव्हाचं फास्ट फूड जरा कसदार होतं. नामाला वाटलं की आता सूर्य उगवला आहे आणि आपण थोडी न्याहारी करायला पाहिजे. न्याहारी पण काय असायची त्यावेळेस? 5 भाकरीचा असा पाचुंदा करायचा, उचलायच्या 5 भाकरीचा अशा कुस्करायच्या मस्तपैकी. तुम्ही कधी करून बघा. 5 भाकरी झेपणार नाहीत तुम्हाला, अजिबात झेपणार नाहीत. कारण 5 भाकरी खाणं तोंडचं माप नाही महाराजा. त्या पोटाची ताकद तेवढी असावी लागते. पहिल्यांदा बोटाची ताकद भाकरी कुस्करायची असावी लागते, मग ते पचवायची पोटाची ताकद असावी लागते. जाकी बात त्या नको करो, दुजो खायो बिजो करो गोता खायो. ती तुम्हाला असं या अशाच राजस्थानी म्हणे सांगून पटावं लागेल. ज्याचं काम त्यानं करावं, दुसऱ्याने केलं की होतच गडबड. अशा मस्तपैकी 5 भाकरीचा पाचुंदा करावा, कुस्करावा, असं पीठ होईल असं बघावं. त्यात दूध टाकावं, दुधाने मस्त कालवावं. भाकरीतच ऑलरेडी गोडवा असल्यामुळे वेगळी साखर टाकायची गरज नसते. त्याला जरा खाऊन बघा. आणि अजून गंमत पाहिजे असेल ना तर कधी शेंगदाण्याची चटणी त्याच्यावर भुरभुरून त्याच भाकरीत शेंगदाण्याची चटणी दूध कालवा. नाही तुम्ही त्या ताटातलं शेंगदाणे काच्या चटणी कालवलेलं दूध पिलं आणि वा म्हणालात तर बोला. बघा, तुम्ही एकदा करून बघा. मी नामदेवाची कथा सांगतोय. म्हणजे खाण्यापिण्याच्या गोष्टी कशा खाव्यात ही कथा मला सांगायची नाही आहे. नामदेवांनी आपल्या न्याहारीसाठी गाठोड्यातली भाकरी सोडली आहे. नामदेव व्यापाराला निघालाय. गाठोड्यातली भाकरी सोडली आहे आणि भाकरी सोडून 2 घास खाल्ले असतील की नाही, एक केविलवाना आवाज नामदेवांच्या कानावरती येतोय. एक कुत्रं अत्यंत केविलवाण्या स्वरूपातला आवाज काढत नामदेवांच्या जवळ घुटमळत आहे आणि त्याचं लक्ष त्या भाकरीवर आहे.
खाणारा माणूस जवळ आलं तर मारेल याची कल्पना त्या कुत्र्याला आहे. नामदेवानी त्या कुत्र्याकडे बघितलं. आपण श्वानाकडे म्हणूयात का? कुत्र्याकडे बघितलं असं म्हणण्यापेक्षा खरं तर कुत्रं हा सुद्धा काही आपण त्याला वाईट केलंय. म्हणजे माणसांना कुत्र्याची उपाधी देऊन उगीच कुत्र्याला बदनाम केलंय माणसांनी. कुत्र्या हा शब्द आता अपमानजनक वाटू लागलाय, कारण तो कुत्र्या हा शब्द कुत्र्याला न वापरता माणसांना वापरला ना आपण, म्हणून तो अपमानजनक वाटू लागला. आपण कोणाची नावं कुणाला देऊन कशाचा अपमान करू सांगता येत नाही. काही करतो आपण. जाऊ द्या, पुन्हा कथा भरकटायला नको. नामदेवानी त्या श्वानाकडं, त्या कुत्र्याकडं बघितलं आणि त्याला विचारलं, भूक लागली का रे? दगडातल्या पांडुरंगाला जो माणूस बोलतो ना, तो सजीवाला बोलू शकणार नाही, त्याच्या भावना करणार नाहीत का? कुत्र्याने एक आवाज काढून जवळपास होकारच भरला, मान अशी खाली वाकलेली, आणि असं असं करत ते नामदेवाकडे बघणारं कुत्रं. नामदेवानी आपल्या गाठोड्यातील भाकरी काढल्या आणि कुत्र्यासमोर टाकल्या. मस्त तूप लावलेल्या भाकरी. टाकायचा अवकाश कुत्र्याने चाटून पुसून साफ केल्या. नामदेवानी जेवढं खाता आलं कुत्र्या खात असताना तेवढंच खाल्लं. बाकी सगळ्या भाकरी कुत्र्याला टाकून दिल्या. आणि नामदेवाच्या या दानानंतर कुत्रं इतकं प्रसन्न झालं की ते नामदेवाला जणू आशीर्वादच देऊ लागला. झालं खाऊन तर कुत्र्याने टाकलं होतं. नामदेवानी आपलं फडकं साफ केलं, ठेवून दिलं, कारण गोणाईला फडकं देणं आवश्यक होतं. तेव्हापासून बघा आत्तापर्यंत तुम्ही कधी गंमत करून बघा, आईने तुम्हाला डब्बा द्यावा, डब्यात चिंधीत बांधून पोळ्या किंवा भाकरी द्याव्यात. प्लास्टिकचा डब्बा असतो भाजीसाठी, चटणीसाठी, यासाठी दिलेला. पण घरून काय, बायको आई कुणी असो, काय सांगितलं जातं? चिंधी आणि डब्बा परत आणायचा. खरं त्या डब्याचं मूल्य काहीच नसतं, बिनकामाचा असतो तो. म्हणजे आपल्या घरी कधी काळी आणलेल्या श्रीखंडाचा डब्बा, श्रीखंड आणलं जातं सणावाराला, आणि पुढचं श्रीखंडाचा डब्बा येईपर्यंत तोच डब्बा चटणीसाठी आणि भाकरीसाठी वापरला जातो. बघा अजूनही प्रत्येक घरात तुम्हाला हे दिसेल. ते धडूतं पांढरा कपडा किंवा कसलाही कपडा स्वच्छ धुवून पाण्यात उकळून ठेवलेला असतो, आणि तोच कपडा भाकरीसाठी वापरला जातो. आता मोठ्या शहरामध्ये चिंधीत भाकरी बांधून द्यायची पद्धत नाही आहे, पेपरमध्ये गुंडाळून देतात. आता तुकाराम मुंडे आल्यापासून, जे तुकारामालाच ते करावं लागलं, ते आल्यापासून पेपरात गुंडाळणं बंद झालं आहे, ते सोडा. पण त्या सगळ्या पोळ्यांना भाकरींना गुंडाळणारी चिंधी आणि डब्बा आईला परत पाहिजे असतो, पाहिजेच असतो. तो नाही आणला तर शिव्या खाव्या लागतात. बाकी सगळं गेलं चालेल, पण डब्बा आणि चिंधी मात्र परत आली पाहिजे, हा तुमच्या आईचा, बायकोचा, डब्बा देणाऱ्याचा आग्रह असतो. मी एक मोठा नेता बघितलाय, नाव सांगून ठेवतो, प्रमोद महाजन. विमानतळावर कार्यकर्त्यांच्या किंवा आपल्या बंधूच्या घरून डब्बा यायचा, तो विमानतळावर घ्यायचा, रस्त्यात जेवण करायचं, आणि तिथून उतरल्यावर पुन्हा त्या भागात येणाऱ्या माणसाकडे तो डब्बा पाठवून द्यायचा, आणि त्यात धन्यवाद असं लिहून द्यायचं, साफ करून डब्बा पाठवून द्यायचा. डब्बा पाठवणं ते महत्त्वाचं मानायचे. नामदेवाची अशी स्थिती आहे. त्यांना माहीत होतं की आपली आई काय आहे. जेवण काय झालं बघणार नाही, पण संपलंय का हे कळण्यासाठी रिकामा डब्बा, रिकामी झालेली चिंधी, म्हणून त्यांना ती स्वच्छ केली, चंद्रभागेच्या पाण्यात धुवून घेतली, आणि ती वाळायला म्हणून आपल्या गाडीत ठेवून दिली. आणि मग पुन्हा बैल जुंपली, बैलाला चारा पाणी झालं होतंच, निघाली. दमा आणि प्रवास करत 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 नामदेव मंगळवेढ्यात पोचले. आणि मंगळवेढ्यामध्ये नुकतीच बाजाराची लगबग सुरू झालेली होती. गावोगावचे व्यापारी आले होते, कुणी भाजी आणली होती, कुणी कपडा आणला होता, कुणी दागिने आणले होते, कुणी काय आणलं होतं. त्यांच्या विक्रीसाठी पाल ठोकण्याची लगबग सुरू झाली होती. आणि पहिल्यांदा नामदेवाला सांगितल्याप्रमाणे त्यांना ग्रामकूटाकडे जायचं होतं, आणि ग्रामकूटाकडे पट्टी काढायची होती. म्हणजे बाजारात बसण्यासाठी ग्रामकूटाला एक विशिष्ट रक्कम द्यावी लागायची. तेव्हापासूनच आहे ते पट्टी काढण्यासाठी नामदेव तिथे जात आहेत. पुढे काय होतं त्या बाजारात ते बघूया पुढच्या भागात. नमस्कार.